everyone, welcome in today's lecture. Today we are going to focus on the MCQs which based on the modification of root. लास्ट लेक्चरमध्ये आपण मॉडिफिकेशन यामध्ये पाहिलं होतं. मॉडिफिकेशन ऑफ रूट विच हॅविंग द मेन टू टाइप ऑफ रूट, taproot modification and adventitious modification. Question is that what is meant by taproot? The root which arise from the radical. जे रूट रॅडिकल पासून अराईज होतात त्यांना यामध्ये टॅपरूट म्हणतात. आणि टॅपरूटमध्ये असणारे जे मॉडिफिकेशन आहे, ॲक्च्युली यामध्ये टॅपरूटचं मेन फंक्शन आहे ॲब्झॉर्ब द वॉटर अँड मिनरल्स. बट इन दिस केस these are modified for the different function, and in this case these having the different types. And modification of adventitious root. What is meant by adventitious root? The root which arise except from the radical. That root is called as the adventitious root, and these are modified for a different function. And you can see here the for food storage, mechanical support, and vital function, that is the specific function. And here the taproot, these are modified for two function. First one is the for food storage the food material, and other these are the breathing root. For storage the food material, these are divided into three types: conical root, fusiform root, and napiform root. In case of taproot, the root these are modified for a food storage. These are divided into three types. First one is the conical root. These are show the conical form, and which having the example Radish, Raphanus, sativus. Other these are the fusiform. These show the example, that is that is the Radish, Raphanus, Raphanus sativus. कोनिकलचं एक्झाम्पल आहे कॅरट, ड्यूकस कॅरटा. त्यानंतर यामध्ये थर्ड आहे नेफिफॉर्म. त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे बीटा वल्गॅरिस. म्हणजेच यामध्ये कोनिकल रूट आहे कॅरट, ड्यूकस कॅरेटा. त्यानंतर यामध्ये फ्युजिफॉर्मचं एक्झाम्पल आहे रॅडिश, रॅफॅनस सटायवस. आणि त्यानंतर नेफिफॉर्म यामध्ये पण तुम्हाला टॅपरिंग इन दिसते, बट दिस आर ॲब्ड्रॉप टॅपरिंग and this having the example beta vulgaris. And in this shape you can identify the types. These are for the food storage, and these are the modification of taproot. The next modification of taproot for the respiration, and these are root, these are called as the respiratory root. यामध्ये काही टॅपरूटचं मॉडिफिकेशन जे हॅलोफाईट प्लांट आहे, जे यामध्ये सलाईन सॉईलमध्ये, मार्शी सॉईलमध्ये इथे ग्रो होतात, त्या प्लांटमध्ये आपल्याला जे मॉडिफिकेशन आहे root, these are act as a respiratory organ in this case, and that root is called as the respiratory root. These are also called as the nematophore, and in this case having the specific type of phore, or these having the lenticell, these are useful for the respiration. And these are also the modification of taproot. taprootचं मॉडिफिकेशन दोन पर्पजसाठी झालेलं आहे. एक यामध्ये आहे फॉर फूड स्टोरेज, आणि त्यानंतर दुसरा यामध्ये ब्रीदिंग. त्याच पद्धतीने यामध्ये जे ॲडव्हेंटिशियस रूट आहे त्यांचं देखील यामध्ये मॉडिफिकेशन झालेलं आहे. त्यामध्ये फॉर फूड स्टोरेज, त्याचबरोबर मेकॅनिकल सपोर्ट, आणि त्याचबरोबर यामध्ये फॉर स्पेशल फंक्शन. आज आपण यावरती बेस इथे MCQs पाहतोय, बट त्या अगोदर आपण थोडक्यात यामध्ये समजून घेतोय की मॉडिफिकेशन म्हणजे नेमके यामध्ये कशा पद्धतीने झालेलं आहे. आता जर आपण यामध्ये फॉर फूड स्टोरेज मॉडिफिकेशन घेतलं ॲडव्हेंटिशियस रूटचं, तर त्यामध्ये वेगवेगळे टाईप पडतात. ट्युबरस रूट, सिम्पल ट्युबरस रूट आपण त्याला म्हणतो, फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूट, नोडुलोज रूट, त्यानंतर यामध्ये मॉनिलिफॉर्म रूट, आणि त्यानंतर ॲन्युलेटेड रूट. असे यामध्ये वेगवेगळे टाईप्स यामध्ये पाहायला भेटतात. यू कॅन सी इन दिस फोटो, इन दिस डायग्राम, दिस हॅविंग द डिफरंट मॉडिफिकेशन on the basis of shape and on the basis of change the size. This having the different types, and you can see this diagram. याबद्दल देखील आपण इथे लास्ट ऑफलाईन लेक्चरमध्ये इथे पाहिलेलं आहे. त्यानंतर यामध्ये नेक्स्ट इथे मॉडिफिकेशन आहे फॉर मेकॅनिकल सपोर्ट. यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर फिकस बेंगॉलिसिस यामध्ये मॉडिफिकेशन झालेलं आहे प्रॉपरूटमध्ये. त्यानंतर यामध्ये सॅक्रम ऑफिसरनम, त्यालाच आपण इथे दुसरं नाव इथे देऊ शकतो, आणि ते नाव यामध्ये आहे की यामध्ये त्याला मेज किंवा पॅन्डानस यांच्यामध्ये देखील आपल्याला ह्या टाईपचे रूट इथे दिसतात. जे लोअर यामध्ये नोड रिजन आहे त्यांच्यापासून यामध्ये स्मॉल रूट ग्रो होतात, ते सॉईलमध्ये जातात, अँड विच प्रोव्हाइड द मेकॅनिकल सपोर्ट इन दिस केस. त्यानंतर यामध्ये इथे तुम्ही जे मनी प्लांट आहे त्यामध्ये इथे पाहू शकतात की यामध्ये देखील, किंवा ह्या प्लांटमध्ये इथे पाहू शकतात तर सम रूट दिस आर अराइज फ्रॉम द नोड रिजन, अँड दिस प्रोव्हाइड द मेकॅनिकल सपोर्ट. अँड इन दिस प्लंक रूट यू कॅन सी हिअर द बॉम्बॅक्स और लार्ज ट्री, that type of root growth, and this root growth this provide the mechanical support to the plant body. These are the different modification you can see here.
This is one of the clinging type of root. Clinging type of root, these are the modified root. This goes deep into the any part, that is a rock or any other plant, and this goes deep into that material and which for the mechanical support. क्लिंगिंग रूट यामध्ये अटॅच होतात एखाद्या पार्टला असेल किंवा यामध्ये एखाद्या प्लांटवरती असेल, पण हे डीपमध्ये जातात, म्हणजेच यामध्ये खोलवरती जातात. हे तुम्ही इथे पाहू शकतात ह्या डायग्राममध्ये. अँड दॅट टाईप ऑफ रूट दिस इज कॉल्ड ॲज द क्लिंगिंग रूट. ह्या टाईपचं जे रूट आहे याला यामध्ये क्लिंगिंग रूट आपण यामध्ये देखील इथे म्हणू शकतो. नेक्स्ट यामध्ये जे रूट आहे ते बायोन्स रूट तुम्ही ते पाहू शकतात. द ॲक्वॅटिक प्लांट दिस शो दिस टाईप ऑफ रूट. त्यानंतर यामध्ये नेक्स्ट यामध्ये ॲसिमिलेटरी रूट यामध्ये तुम्ही पाहू शकता. ॲसिमिलेटरी यामध्ये जे रूट आहे किंवा यामध्ये जे प्लांट आहे तर यांच्यामध्ये असा प्रकार असतो की या रूटचा यूज फोटोसिंथेसिससाठी होतो. आता हा जो इथे हे जे प्लांट आहे यांचे जे रूट आहे दीज आर गोज डीप इन टू द प्लांट. आता हे होस्ट प्लांट आहे, या होस्ट प्लांटमध्ये वरती हे झाड वाढते. हे झाड यामध्ये काय करतं, ह्या प्लांटकडून जे इथे वॉटर आणि मिनरल्स आहे ते सक करतं आणि त्यानुसार फोटोसिंथेसिस प्रोसेस करतं. दॅट इज शो द सेमी पॅरासायटिक नेचर. या टाईपचं रूट देखील आपण इथे लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. सो आज आपण ह्या टॉपिकवरती बेस्ड जे MCQs आहे विथ एक्झाम्पल आपण इथे पाहणार आहोत. Now we focus on the some MCQs which based on the previous topic, and this is the modification of root. Here the first question is that which of the following is an edible modified root. खालीलपैकी कोणता यामध्ये edible modified root आहे. फर्स्ट ऑप्शन आहे पोटॅटो, सेकंड ऑप्शन आहे स्वीट पोटॅटो, त्यानंतर आहे यामध्ये ग्राउंड नट आणि त्यानंतर ऑप्शन आहे बोथ A and B. Here the potato is one of the stem because of we show the node and internode. यामध्ये ए जर ऑप्शन आपण पाहिलं तर पोटॅटो म्हणजे बटाटे जे आहेत तर दिस इज द स्टेम. सेकंड ऑप्शन हिअर द स्वीट पोटॅटो. स्वीट पोटॅटो म्हणजेच यामध्ये ज्याला इथे स्वीट पोटॅटोला आयपोमिया बटाटाज इथे म्हणतात, हे आहे यामध्ये रूट. दिस इज द सिम्पल ट्यूबरस रूट. त्यानंतर यामध्ये थर्ड ऑप्शन आहे ग्राउंड नट. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज द पीनट. पीनट म्हणजेच यामध्ये याचा जो फोटो आहे तो इथे तुम्ही पाहू शकता. दिस इज ऑल्सो वन ऑफ द फ्रूट. हे एक यामध्ये फ्रूट आहे. बट ऑल दीज आर अंडरग्राउंड इन विच द सिमिलॅरिटी इज दॅट ऑल दीज आर अंडरग्राउंड. हे सगळेच्या सगळे यामध्ये अंडरग्राउंड आहे, म्हणजे जमिनीखाली येतात. बट यामध्ये ग्राउंड नट हे फ्रूट आहे कारण त्याच्यामध्ये जे पीनट आहे किंवा ग्राउंडनट आहे तर हे त्याच्यामध्ये असणारं सीड आहे. त्यानंतर यामध्ये पोटॅटो हे स्टेम आहे कारण त्याला नोड आणि इंटरनोड आहे. मग बोथ आणि ए आणि बी यामध्ये ए जर घेतलं तर हे स्टेम आहे आणि बी जर घेतलं तर यामध्ये हे रूट आहे. मग इथे क्वेश्चन विचारलेला आहे विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन इडिबल मॉडिफाईड रूट. यामध्ये इडिबल मॉडिफाईड रूट आहे स्वीट पोटॅटो, ज्याला आयपोमिया बटाटाज इथे म्हणतात. यामध्ये जे ग्राउंड नट आहे हे फ्रूट आहे. फ्रूट म्हणजेच यामध्ये असणारे ते सीड आपण ईट करतो. फरक यामध्ये तिघांमध्ये आहे की एक यामध्ये फ्रूट आहे, एक स्टेम आहे आणि त्यानंतर एक रूट आहे. हिअर द स्वीट पोटॅटो दॅट मीन्स द आयपोमिया बटाटास इज द एक्झाम्पल ऑफ इडिबल मॉडिफाईड रूट and this is the type of adventitious root and this is the simple tuberous root, that is single root. These are arise from a single node region and this is the edible because of storage of food material. And this root, this is the edible underground root. This is the simple tuberous root and because of here the right answer is the sweet potato. Potato is the stem because of presence of node and internode. Groundnut, this is the fruit because of which having the seed or this form after the fertilization. And here the sweet potato is the right answer. Which of the following an edible modified root? This is the sweet potato. यामध्ये correct answer आहे sweet potato. This is one of the edible modified root. And potato, this is the edible modified stem. Here the next question is clinging roots are found in. Clinging roots, these are found in the podostemum. Second option is the orchid. Third option is the trapa and fourth option here the screw pine. Screw pine is also called as the pandanus. Question is that which of the following show the clinging roots. Clinging roots means what? The roots these are completely attached
or which grow on the surface of the soil, rock and other plants. And these clinging roots, this is also called as the sticking roots. यांना आपण स्टिकिंग रूट्स असे देखील यामध्ये म्हणतो. स्टिकिंग रूट्स, दिस इज द स्टिंकिंग रूट्स अँड दिस clinging roots, these are the roots which are present in the question. Option is that Podostemon, orchids, trapa, screw pine. The first option, that is the Podostemon. Podostemon, this is the aquatic plant, hydrophytic plant. The root of Podostemon is attached to or these are present on the surface of rock. But clinging roots, these are the root which penetrate into the other plant or other part of the any body. Then this root, these are the clinging, that is the penetrate, and this completely attach or fix attached to the other plants or rocks. But these roots, these are present on the surface of rock. Rockच्या surface वरती हे root इथे present आहे. The second option is the orchid. Actually the orchid root, these are the epiphytic root. But for the mechanical support, these are penetrate on the host plant. But actually these are take the water from the moisture. Here the trapa show the assimilatory root, and this assimilatory root useful for the photosynthesis, and screw pine root, these are present inside the soil. And because of here the right answer is the orchid. The root of this orchid penetrate into the other plant or host plant. The next question is that where do you find the velamen? Velamen, this is the characteristics. This is the specific type of tissue, and these are present in the plant for the absorb the moisture from the air. एअरमध्ये जे मॉइश्चर आहे ते ॲब्झॉर्ब करण्यासाठी यामध्ये व्हेलॅमन टिश्यूचा यामध्ये महत्त्वाचा यूज आहे. वेअर डू यू फाइंड द व्हेलॅमन? ॲक्च्युली व्हेलॅमन, दिस इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इपिफॅटिक रूट. ऑर्किडचे रूट जरी इपिफॅटिक असेल, बट यामध्ये मेकॅनिकल सपोर्टसाठी यामध्ये ते अदर होस्ट प्लांटमध्ये ते इथे पॅक होतात, म्हणजेच यामध्ये पेनिट्रेट होतात, स्टिकिंग होतात, अटॅच होतात मेकॅनिकल सपोर्टसाठी. बट यामध्ये क्वेश्चन आहे की इन रूट ऑफ द स्क्रू पाईन दिस शो द व्हेलॅमन. ॲक्च्युली रूट जे आहे स्क्रू पाईन, दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज द पॅन्डॅनस, अँड दिस रूट दिस आर पेनिट्रेट इनसाइड द सॉईल. हे सॉईलमध्ये यामध्ये पेनिट्रेट आहे विच ॲब्झॉर्ब द वॉटर फ्रॉम द सॉईल, and because of this not show the specific type of filament. The next question here, in the aerial root of orchid, right? The aerial root, actually orchid show the root penetrate into the host for mechanical support, and this show the aerial root. Aerial root, that means these are present in the, which is for absorption of water from the moisture, and this tissue which having the main function to absorb the water from the air. And because of in this root we can see the velamen. The third option, in the leaves of ficus, actually ficus leaves does not show the absorption of water. Aerial and terrestrial root of the orchids. Actually ऑर्किडचे जे एरियल रूट आहे त्यामध्ये व्हॅलॅमेन नावाचे टिश्यू आहे किंवा व्हॅलॅमेन टाईपचे टिश्यू आहे. व्हॅलॅमेन टिश्यूचं मेन फंक्शन आहे ॲब्झॉर्ब द वॉटर फ्रॉम द ear or moisture from the ear, and these are not present in the terrestrial root. Some plants of the orchid, these show the root which is present inside the soil, that is the terrestrial root. Terrestrial म्हणजे जे जमिनीमध्ये रूट आहे, असे जे रूट्स आहे यांच्यामध्ये व्हॅलॅमन या स्पेसिफिक टाईपच्या यामध्ये टिश्यू नाही. these टिश्यू these are present in the root, these show the aerial nature, that is the epiphytic roots of the orchid. ऑर्किडचे जे epiphytic रूट आहे यामध्ये हे बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स आहे. त्यानंतर यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोविंग हॅज बट्रेस रूट. खालीलपैकी कोणतं प्लांट आहे की ज्यामध्ये बट्रेस यामध्ये रूट आहे? त्यामध्ये फर्स्ट ऑप्शन आहे बनियान, त्यानंतर आहे यामध्ये सॉर्गम, त्यानंतर आहे पॅन्डॅनस, आणि त्यानंतर आहे यामध्ये टर्मिनालिया. ॲक्च्युली बनियानमध्ये जे रूट आहे एक्स्ट्रा ॲडव्हान्टेजनस जे रूट आहे, ॲडव्हान्टेशियस रूट आहे, तर दीज आर द प्रॉप रूट, ते आहे यामध्ये प्रॉप रूट. Sorghum, this is the one of the maize, and you can see here the root of this maize or sorghum. These are the stilt root, and this stilt root these are also present in the pandanus, or this is the example of screw pine. Screw pine, pandanus किंवा sorghum यांचे एक्झाम्पल आहे. यामध्ये यांच्यामध्ये जे रूट्स आहे these are the stilt root. These are also useful for the mechanical support. बनियानमध्ये जे इथे मेकॅनिकल सपोर्टिंगसाठी जे रूट्स आहे these are called as the prop root. But terminalia, this show the
buttresses root, or these also show the plank root. Plank root, this is the other name of buttresses root, and this is the characteristics of terminalia. And you can see here the photo or image of the terminalia arjuna. This is the example in which you can see this type of root, and this is called as the buttresses root or plank root. And in this option, the right answer here, the D, that is the terminalia. Banyan tree show the prop root. These are for mechanical support. Other option, this is the sorghum. This is one of the maize which show the steel root. Pandanus also show the steel root, but terminalia show the buttresses or plank root. And because of here, right answer is the terminalia. This show this type of root. Here the next question is, roots developing from parts of the plant other than the radical are called. जर यामध्ये रॅडिकलच्या व्यतिरिक्त बाकीच्या पार्टपासून जर यामध्ये रूट ग्रो होत असेल तर दिस इज कॉल्ड एज द फर्स्ट ऑप्शन हियर द फायब्रस रूट, सेकंड हियर इज द ॲडव्हेंटेशियस रूट, थर्ड ऑप्शन इज द इपिकॅलस, अँड फोर्थ ऑप्शन इज द इपिफायलस. ॲक्च्युली यामध्ये जर रॅडिकलच्या व्यतिरिक्त बाकीच्या पार्टपासून जर रूट ग्रो होत असेल तर दॅट रूट इज कॉल्ड एज द ॲडव्हेंटेशियस रूट. त्या रूटला यामध्ये ॲडव्हेंटेशियस रूट म्हणतात. फायब्रस रूट, दिस आर द डेलिकेट रूट जे आहे, these are the fibrous root. But here the right definition is that the root these are grow from any other part from the radical, then that root is called as the adventitious root. त्या रूटला यामध्ये म्हणायचे adventitious root, and because of here the adventitious root is the one of the root this develop from the any other part from the radical, and this type of root is also called as the false root. If the leaf or bract these are like as a calyx, then this is called as the epicallus. Epiphyllus, that means the stamen these are attached to the tepal. टेपलला जर इथे स्टेमन अटॅच असेल तर त्याला म्हणायचं इपिफायलस. बट इपिकॅलस आणि इपिफायलस ह्या दोन कन्सेप्ट आपण ज्यावेळेस फ्लावरबद्दल पाहणार आहोत त्यावेळेस आपल्या ह्या डिटेलमध्ये इथे होणार आहेत. बट आता क्वेश्चन असा आहे की रूटचा, की जे रूट यामध्ये रॅडिकलपासून ग्रो होत नाही असे जे रूट्स आहेत दिस आर कॉल्ड एज द ॲडव्हेंटेशियस रूट. ॲडव्हेंटेशियस रूटची डेफिनेशनच ही आहे की यामध्ये रूट दिस आर ग्रो एनी अदर पार्ट दॅन द रॅडिकल, देन दिस इज कॉल्ड एज द ॲडव्हेंटेशियस रूट. त्या रूटला यामध्ये म्हणायचं आहे ॲडव्हेंटेशियस रूट, अँड बिकॉज ऑफ युअर द राईट आन्सर इज द ॲडव्हेंटेशियस रूट. दिस इज द false root. Here the next question is, which of the following plants has the stilt root? खालीलपैकी कोणते प्लांट असे आहे की त्यांना यामध्ये स्टिल्ट रूट आहे? यामध्ये फर्स्ट ऑप्शन आहे ब्रायोफायलम, त्यानंतर आहे यामध्ये रॅडिश, त्यानंतर आहे पॅन्डानस, आणि त्यानंतर यामध्ये ऑप्शन आहे मँगो. You can see here the photo or image of the bryophyllum. Bryophyllum produce the foliar buds on the leaves or margin of the leaves, and which produce the root. This root also the adventitious root, but here this root is not the stilt root because these are not having the aim to provide the mechanical. Radish, this root also the tap root, and mango which produce the tap root, but stilt root, and stilt root which having the main purpose to provide the mechanical support, and which produce from the lower side of the plant, and which penetrate into the soil, and which provide the mechanical support to the plant body. And here the stilt root these are present in the pandanus, and because of here the right answer is the pandanus. Pandanus is also called as the screw pine which produce the stilt root. Here the next question is that the assimilatory or photosynthetic root are present in which of the following plants show the photosynthetic or assimilatory root? What is mean by assimilatory root? Assimilatory root means what, or photosynthetic root means what? The root having the root do the process of photosynthesis process. And here the four option here, the Trapa, Tiniphyllum, and last option. You can see here the image, and this image you can see the thread like these are the root, and this root show the green color. This is the example of Tinospora, Trapa, and Tiniphyllum. In this all cases we can see these root show the green color because of presence of the pigment. That pigment is the chlorophyll,
and because of the presence of chlorophyll pigment, this root in which the photosynthesis process these are takes place, and because of this is called as the photosynthetic root, or this is also known as the assimilatory root, because of this having the other function than the absorption of water and minerals, and this is the assimilatory root. And these are the special modification of root you can see in this all plant. And because of here the Tinospora, Trappa and Tinophyllum, all the cases having this type of root, and because of here the right answer is the all the above. In all cases we can see the green root, which root do the process of photosynthesis, and that root show the positively phototropic nature, that is this having this utilize the sunlight or light, and which do the process of photosynthesis, and this grow near to or toward the sunlight or light, and because of this show the green color, and because of presence of the pigment which do the process of photosynthesis like a leaves, and these are act as a like a shoot. But in this case the node and internode these are absent. यांना नोड आणि इंटरनोड absent आहे, म्हणून यांना रूट यामध्ये कन्सिडर त्यांच्यामध्ये असं नेचर आहे की हे फोटोसिंथेसिस करतात, म्हणून इथे आन्सर आहे ऑल द अबाव. इन ऑल केसेस वी कॅन सी दिस टाइप ऑफ नेचर इन ऑल these plant, that is the Tinospora, Trappa and Tinophyllum. In this case we can see this type of fruit. Here the next question is that which of the following is a geographic fruit? Geographic fruit means what? The actually the root or fruit, these are the ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा जे जिओग्राफिक एरियामध्ये म्हणजे सॉईलमध्ये जे ग्रो होतात, दिस आर कन्सिडर ॲज अ जिओग्राफिक. जे सॉईलमध्ये वाढतात त्यांना इथे जिओग्राफिक म्हणतात. मग यामध्ये वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत. त्यामध्ये एक गार्लिकमध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये जे ल्यूज आहे, यामध्ये जे इथे ल्यूज आहे, जे ल्यूज यामध्ये फ्लेशी टाईपचे ल्यूज आहे गार्लिकचे, ते ल्यूज यामध्ये अंडरग्राऊंड आहे, म्हणजे ल्यूजचा काही पार्ट यामध्ये अबव द सॉईल आहे, पण काही पार्ट यामध्ये बिलो द सॉईल आहे. आणि हे जे सॉईलमध्ये गार्लिकचा जो पार्ट यामध्ये सॉईलमध्ये आहे तो पार्ट यामध्ये ल्यूज आहे, अँड दिस शो द इडिबल ल्यूज. सेकंड ऑप्शन हिअर द ओनियन दिस ऑल्सो शो इन अंडर द सॉईल, अँड दिस शो द नेचर दॅट इज द ल्यूज लाईक अ गार्लिक सारखंच यामध्ये जे ओनियन आहे यांचे देखील ल्यूज यामध्ये इडिबल आहे. जे फ्लेशी ल्यूज आहे ते गार्लिक सारखे यामध्ये ओनियनचे हे अंडरग्राऊंड आहे, जे इडिबल पार्ट आहे. बट ह्या दोन्हींमध्ये गार्लिकमध्ये आणि ओनियनमध्ये सिमिलॅरिटीज ही आहे की यांचे ल्यूज यामध्ये इडिबल आहे. त्यानंतर जर आपण पोटॅटो घेतलं तर पोटॅटो इन विच द इडिबल पार्ट दिस आर द स्टेम, बट दिस आर ऑल्सो अंडरग्राऊंड. आणि पीनट हे देखील यामध्ये इडिबल आहे, त्याचे सीड यामध्ये इडिबल आहे, अँड दिस आर ऑल्सो द अंडरग्राऊंड. म्हणजे चारही जे एक्झाम्पल आहे हे जिओग्राफिकचे एक्झाम्पल आहे, बट यामध्ये जिओग्राफिक फ्रूट मात्र यामध्ये पीनट आहे. कारण गार्लिकचे ल्यूज इडिबल आहे, ओनियनचे ल्यूज इडिबल आहे, पोटॅटोचं स्टेम यामध्ये इडिबल आहे, पण यामध्ये जे पीनट आहे, पीनट दिस इज द फ्रूट, यामध्ये पीनट हे फ्रूट आहे. म्हणजेच यामध्ये ज्यांना आपण मराठीतून तर ते यामध्ये पीनट आहे, आणि पीनटचे जे सीड आहे तर ते यामध्ये इडिबल आहे, किंवा यामध्ये हा पीनट यामध्ये फ्रूटचा प्रकार येतो, म्हणून हा जिओग्राफिक फ्रूट झाला कारण तो अंडरग्राऊंड आहे. हिअर द नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट द रूट पॉकेट ॲक्ट ॲज द बॅलन्सर अँड फाउंडिन. यामध्ये रूट पॉकेट जो आहे तर हा बॅलन्स करण्याचं काम करतो. आता आपण इथे पाहिलं होतं की जे रूट आहे त्यांना रूट यामध्ये कॅप असते. रूट कॅप दिस इज द डेव्हलपमेंट ऑफ द एम्ब्रिओची डेव्हलपमेंट होऊन यामध्ये त्यातल्या ज्या काही सेल आहे ते यामध्ये रूट कॅप म्हणून ॲड करतात. त्यांचं प्रोटेक्शनचं नेचर आहे, म्हणजे ते प्रोटेक्ट करतात मेरिस्टेमॅटिक पार्टला. जे इथे रूट आहे त्याचं मेरिस्टेमॅटिक डेलिकेट असा जो पार्ट आहे त्याचं प्रोटेक्शन करण्याचं काम यामध्ये रूट करतात, रूट कॅप यामध्ये करतात. बट यामध्ये रूट पॉकेटबद्दल विचारलेलं आहे. रूट पॉकेट हे कॅरेक्टरिस्टिक्स आहे ॲक्वॅटिक प्लांटचं, किंवा ज्यांचे ॲक्वॅटिक हॅबिटाट असते त्यांना आपण हायड्रोफाईट्स प्लांट इथे म्हणतो. बट हायड्रोफाईटमध्ये वेगवेगळे प्रकार इथे पडतात, जसे यामध्ये फ्री फ्लोटिंग हायड्रोफाईट, त्यानंतर यामध्ये मिक्स फ्लोटिंग हायड्रोफाईट, त्यानंतर इथे सबमर्ज हायड्रोफाईट. बट यामध्ये जे रूट पॉकेट आहे दिस इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हायड्रोफाईटचं यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स आहे की ज्यांना इथे वॉटरमध्ये बॅलन्स करण्यासाठी यामध्ये त्याचा यूज होतो. बट हायड्रोफाईटमध्ये जे वेगवेगळे प्रकार पडतात त्यामध्ये जे फ्री फ्लोटिंग हायड्रोफाईट्स आहे, जसे यामध्ये इकोर्निया, पिस्टिया, these are the example, these are the hydrophytic plants, these show the aquatic nature or these show the aquatic characteristics, but these are the free floating plants or
फ्री फ्लोटिंग हायड्रोफाइट्स प्लांट्स, म्हणजे ते पाण्यावरती तरंगतात आणि यांचे जे रूट आहे तर यांच्या रूटला यामध्ये रूट पॉकेट हे यामध्ये दिसतं, म्हणजेच रूट पॉकेट ही यांचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे. अँड दीज आर फाउंड इन द इकोर्निया पिस्टिया. दीज आर ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ फ्री फ्लोटिंग हायड्रोफाइट्स. हे एक्झाम्पल आहे फ्री फ्लोटिंग हायड्रोफाइटचं. मग या चारींमध्ये जर आन्सर आपण पाहिलं तर हायड्रोफाइटमध्येच रूट पॉकेट आहे, पण यामध्ये जे फ्री फ्लोटिंग हायड्रोफाइट्स आहे यांच्यामध्ये हे रूट पॉकेट यामध्ये बॅलन्सरचं काम करतं आणि ते यामध्ये पिस्टिया इकोर्निया हे एक्झाम्पल जे आहे फ्री फ्लोटिंग हायड्रोफाइट यांचे, म्हणजेच यामध्ये फ्री फ्लोटिंग हायड्रोफाइटचं हे कॅरेक्टरिस्टिक्स आहे की ज्यांच्यामध्ये आपल्याला रूट पॉकेटच्या रूट कॅपच्या ऐवजी यामध्ये रूट पॉकेट यामध्ये दिसतं. दिस रूट पॉकेट these आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द बॅलन्स द प्लांट बॉडी इन द वॉटर. वॉटरमध्ये प्लांट बॉडी बॅलन्स करण्यासाठी यामध्ये याचा यूज इथे होत असतो, जे यामध्ये फ्री फ्लोटिंग हायड्रोफाइट्स आहे यांच्यामध्ये कॅरेक्टर दिसतं. त्यानंतर यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन आहे जो यामध्ये प्रिव्हियस खूपदा इथे आस्क आहे. बाकीचे पण क्वेश्चन आपण जे पाहिले ते देखील यामध्ये प्रिव्हियस कास्क आहे. यामध्ये क्वेश्चन आहे स्वीट पोटॅटो इज मॉडिफिकेशन ऑफ. स्वीट पोटॅटो हे मॉडिफिकेशन आहे. हा क्वेश्चन यामध्ये विचारलेला आहे 1978मध्ये, 19 यामध्ये 80मध्ये एम्स एक्झाममध्ये विचारलेला आहे, 1984मध्ये जम्मू काश्मीरच्या CETमध्ये क्वेश्चन विचारलेला आहे 2005मध्ये. क्वेश्चन असा आहे की यामध्ये स्वीट पोटॅटो इज मॉडिफिकेशन ऑफ. स्वीट पोटॅटो यू कॅन सी हिअर दिस इज द मॉडिफिकेशन ऑफ. पहिला ऑप्शन आहे यामध्ये लीफ, त्यानंतर आहे यामध्ये रूट, त्यानंतर आहे यामध्ये स्टेम, त्यानंतर यामध्ये फ्लावरिंग ॲक्सिस. जे इथे स्वीट पोटॅटो आहे, स्वीट पोटॅटो हा इडिबल पार्ट आहे, रूट आहे. त्यानंतर हे मॉडिफिकेशन आहे ॲडव्हेंटेशियस रूटचं. ॲडव्हेंटेशियस रूटचं जे मॉडिफिकेशन आहे फॉर फूड स्टोरेज, यामध्ये वेगवेगळे टाईप्स पडतात. सिम्पल ट्युबरस रूट, ट्युबरस रूट, त्यानंतर यामध्ये मॉनिलिफॉर्म रूट्स, त्याचबरोबर यामध्ये नोडुलेटेड रूट, ॲन्युलेटेड रूट, ॲन्युलेटेड रूट दिस ऑल्सो कॉल्ड एज द मॅन्युलेटेड रूट अँड मॅन्युलिफॉर्म रूट. त्यानंतर यामध्ये नोडुलोज रूट हा देखील यामध्ये एक प्रकार आहे की असे सॉलंट रूट आहे. असं ॲडव्हेंटेशियस रूटचं मॉडिफिकेशन आहे की ज्यांच्यामध्ये फूड स्टोरेज असतं आणि ते इडिबल असतात. मग यामध्ये जे स्वीट पोटॅटो आहे ज्याचं नाव आहे आयपोमिया बटाटास, दिस इज वन ऑफ द रूट. हे यामध्ये रूट आहे. हे असं रूट आहे की यामध्ये यामध्ये सिम्पल ट्युबरस रूट आहे. सिम्पल ट्युबरस रूट म्हणजे एका नोड रिजनपासून एक रूट यामध्ये अराईज होतं आणि ते यामध्ये सॉलन असतं, त्यामध्ये फूड मटेरियल स्टोअर असतं अँड दिस इज द इडिबल टाईप ऑफ रूट. आणि म्हणून यामध्ये स्वीट पोटॅटो इज द मॉडिफिकेशन ऑफ. स्वीट पोटॅटो हे मॉडिफिकेशन आहे. कोणाचं मॉडिफिकेशन आहे तर यामध्ये जे रूट आहे तर त्या रूटचं यामध्ये मॉडिफिकेशन आहे. म्हणून यामध्ये करेक्ट आन्सर आहे रूट. म्हणजेच यामध्ये ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. Here the next question is that bacteria found in the root nodules of a legume are. हा क्वेश्चन देखील यामध्ये प्रिव्हियस कास्ट आहे 1998मध्ये, 2002मध्ये हा विचारलेला क्वेश्चन आहे. ॲक्च्युली जे हे डायकॉट प्लांट आहे की ज्यांना टॅप रूट सिस्टीम यामध्ये येते. बट आपण काही प्लांट जर पाहिले जसे यामध्ये फॉर एक्झाम्पल ग्राम असेल, पीनट असेल, ह्या प्लांटच्या रूटला काही नोडुल्स असतात आणि हे ज्या नोडुल्स आहे तर दिस आर फॉर्म इन दिस प्लांट बिकॉज ऑफ द प्रेझेन्स ऑफ बॅक्टेरिया. प्रेझेन्स ऑफ बॅक्टेरिया इथे जो बॅक्टेरिया आहे ह्या लेग्युमिनस प्लांटला म्हणजे शेंगा येणारे जे झाड आहे तर यांना नायट्रोजन प्रोव्हाइड करतो आणि त्या बदल्यामध्ये हे जे प्लांट्स आहे तर ते त्यांना इथे कार्बोहायड्रेट प्रोव्हाइड करतात आणि यांचं जे नेचर आहे दिस शो द सिम्बायोटिक नेचर. अँड क्वेश्चन इज दॅट बॅक्टेरिया फाउंड इन द रूट नोडल्स ऑफ लेग्युम आर. मग हे जे लेग्युम्स आहे यांच्यामध्ये हा नायट्रोजन फिक्सेशन करणारा जो बॅक्टेरिया आहे हा कोणता आहे तर यामध्ये पहिला ऑप्शन आहे नायट्रोबॅक्टर, त्यानंतर नायट्रोसोमोनस, त्यानंतर रायझोबियम आणि त्यानंतर ॲझॅटोबॅक्टर. तर यामध्ये कन्फ्यूज करणारं हे आहे की यामध्ये नायट्रोबॅक्टर त्यानंतर नायट्रोसोमोनस हे नायट्रोजनच्या रिलेटेड यामध्ये नाव येतात. बट यामध्ये राईट आन्सर आहे रायझोबियम. रायझोबियम हा असा बॅक्टेरिया आहे की नॅचरली ह्या लेग्युमिनस प्लांटच्या रूटमध्ये त्यानंतर यामध्ये नोडुल्स फॉर्म करतो आणि त्या नोडुल्समध्ये जे नायट्रोजन आहे तर ते इथे सप्लाय केलं जातं आणि हे जे रूट आहे दिस इज कॉल्ड एज द नोडुलेटेड रूट. यांना नोडुलेटेड रूट म्हणतात. बट ॲक्च्युली यामध्ये आपण जे आत्तापर्यंत इथे प्रकार पाहिलेले आहे दीज आर फॉर द फूड स्टोरेज. जसं आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की यामध्ये मॅनिलिफॉर्म रूट असेल ज्याला आपण ॲन्युलेटेड रूट म्हणतो, त्याचबरोबर यामध्ये जे इथे नोडुलस रूट असेल किंवा यामध्ये वेगवेगळे जे
फूड स्टोरेजसाठी यामध्ये जे फॉर्म झालेले रूट आहे these are for the food material storage, but in this case nodulated root these are formed because of the presence of bacteria, and this is the rhizobium. यामध्ये जो बॅक्टेरिया आहे तर त्याचं नाव आहे रायझोबियम. हा रायझोबियम यामध्ये राहतो, त्यानुसार नोडुल इथे फॉर्म होतात. द नेक्स्ट क्वेश्चन these are also related to that question that nodulated root bearing family. नोडुलेटेड रूट यांची फॅमिली कोणती आहे हा देखील क्वेश्चन यामध्ये प्रिव्हियस कास्ट आहे. 1993मध्ये, 1995मध्ये, 1996मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. नोडुलेटेड रूट बिअरिंग द फॅमिली दॅट अ प्लांट फॅमिली इज द लेग्युमिनेसी फॅमिली. आता ही जी फॅमिली आहे तर ती आहे यामध्ये लेग्युमिनेसी फॅमिली. बट यामध्ये लेग्युमिनेसी फॅमिलीला वेगवेगळे नावं यामध्ये आहे की ज्यांच्यामध्ये त्यांचं जे फ्लावरचं स्ट्रक्चर आहे त्यानुसार यामध्ये जे इथे फॅमिलीज आहे त्यांचं पुन्हा डिस्ट्रीब्युशन झालं आहे. अँड विच ऑफ द फॉलोइंग फॅमिली वी कॅन सी दिस नोडुलेटेड रूट. आता मी तुम्हाला जे नाव इथे सांगितलं लेग्युमिनेसी वी कॅन नॉट सी इन दिस ऑप्शन, कारण लेग्युमिनेसी फॅमिलीला वेगवेगळे नावं यामध्ये आहे. दिस फॅमिली इज ऑल्सो कॉल्ड एज द लिनिएसी फॅमिली किंवा पॅपिलिनेट असे देखील यामध्ये म्हणतात. पॅपिलिनेसी फॅमिली किंवा पॅपिलिनेट फॅमिली दिस इज द अदर नेम ऑफ लेग्युमिनस फॅमिली. इन दिस केस वी कॅन सी द नोडुलेटेड रूट. यांना आपल्याला नोडुलेटेड रूट दिसतात. नोडुलेटेड रूट म्हणजे काय की असे रूट की ज्यांना नोडुल्स फॉर्म झालेले आहे, बट यामध्ये ह्या ज्या नोडुल्स आहे तर ह्या फूड मटेरियल स्टोअरमुळे नाही, तर यामध्ये जे नायट्रोजन फिक्सेशनसाठी जो बॅक्टेरिया मी तुम्हाला आत्ता बोलले जो रायझोबियम आहे तर तो रायझोबियम तिथे राहतो, त्यानुसार यामध्ये नोडुल्स इथे फॉर्म झालेले आहे. आणि त्यानुसार यामध्ये जो रायझोबियम आहे तो तिथे राहतो, त्यानुसार यामध्ये जे नोडुल आहे तर ते इथे फॉर्म झाले. दीज आर नॉट फॉर्म बिकॉज ऑफ द स्टोरेज ऑफ फूड मटेरियल. अँड दिस रूट दिस शो द नोडुलेटेड फॉर्म like a maniliform root, like a maniliform or also the annulated or the nodulose root. But this is the characteristics of the Papilionaceae family for the storage of bacteria. They show the nodules. Here the next question is that the clinging and epiphytic roots are found in. क्लिंगिंग आणि इपिफायटिक रूट्स दिज आर फाउंड इन. हे कुणामध्ये सापडतात यामध्ये क्वेश्चन प्रिव्हियस कास्ट काय 1991मध्ये विचारलेला आहे CBSE, त्याचबरोबर 1999मध्ये CBSEमध्ये तो विचारलेला आहे. हा क्वेश्चन यामध्ये प्रिव्हियस कास्ट काय क्वेश्चनमध्ये दिलेला आहे. क्लिंगिंग अँड इपिफायटिक रूट्स आर फाउंड इन. क्लिंगिंग आणि इपिफायटिक रूट्स यामध्ये कुणामध्ये सापडतात. फर्स्ट ऑप्शन यामध्ये आहे ऑर्किड, टिनोस्पोरा ट्रॅपा, त्यानंतर यामध्ये नेक्स्ट ऑप्शन आहे यामध्ये रायझोस्पोरा, त्यानंतर यामध्ये पॅन्डानस ऑब्लिक यामध्ये पॅन्डानस, त्यानंतर यामध्ये पोटोस आणि त्यानंतर पोडोस्टेनोम. हे यामध्ये ऑप्शन दिलेले आहे. क्वेश्चन आहे की यामध्ये क्लिंगिंग आणि इपिफॅटिक रूट हे दोन्ही यामध्ये कुणामध्ये सापडतात. मग इथे पहिलं जर आपण इथे ऑप्शन पाहिलं तर ऑर्किडमध्ये, दुसरं टिनोस्पोरामध्ये, टिनोस्पोरा ट्रॅपामध्ये, रायझोस्पोरा पॅन्डानसमध्ये की पॉथोस आणि त्यानंतर पोडोस्टिमममध्ये. आता इथे जर आपण पाहिलं तर जे पॉथोस आहे किंवा यामध्ये पोडोस्टिमम आहे यांना देखील ह्या टाईपचे रूट असतात. बट यामध्ये पोडोस्टिममचे रूट्स यामध्ये ॲक्वॅटिक आहे जे रॉकवरती स्प्रेड झाले असतात. यामध्ये जे पोटोस आहे ज्याला आपण मनी प्लांट म्हणतो यांच्यामध्ये क्लाइम्बिंग रूट आहे, क्लिंगिंग रूट नाही. क्वेश्चनमध्ये किंगिंग रूट यामध्ये दिलेले आहे. त्यानंतर रायझोस्पोरामध्ये जे रूट आहे तर ते रिस्पिरेटरी रूट आहे आणि हे टॅप रूटचं मॉडिफिकेशन आहे. पॅन्डानसमध्ये इथे स्टील रूट आहे जे ॲडव्हान्टेशियस रूटचं मॉडिफिकेशन आहे. आणि टिनोस्पोरा ट्रॅपा यांच्यामध्ये जे रूट आहे तर हे इपिफॅटिक रूट आहे की जे यामध्ये फोटोसिंथेसिस करतात, ज्यांना आपण ॲसिमिलेटरी रूट असं देखील यामध्ये म्हणतो. बट यामध्ये ऑर्किड असा आहे की ज्यांच्यामध्ये क्लिंगिंग टाईपचे रूट देखील यामध्ये पाहायला भेटतात आणि त्याचबरोबर इपिफॅटिक रूट देखील यामध्ये पाहायला भेटतात. म्हणजे जे यामध्ये दुसऱ्यांना चिटकलेले असतात किंवा सपोर्टचं काम इथे करतात. आणि इपिफॅटिक रूट म्हणजे जे असे रूट की ज्यांच्यामध्ये स्पेसिफिक टाईपच्या टिश्यू यामध्ये व्हेलेमेंट टिश्यू ज्यानुसार ते वॉटर ॲब्झॉर्ब करतात. यानुसार मग आज आपण काही MCQs पाहिले जे लास्ट लेक्चरवरती डिपेंडंट होते, म्हणजेच रूट ह्या टॉपिकवरती डिपेंडंट नव्हते. सो आय होप यू अंडरस्टँड ऑल द MCQs विच इज डिस्कस इन दिस लेक्चर. ह्या लेक्चरमध्ये जे डिस्कस केलेले MCQs आहेत ते तुम्हाला अंडरस्टँड झाले असावेत असं यामध्ये आशा आहे. सो वी विल मीट इन नेक्स्ट लेक्चर. थँक्यू सो मच.